नमस्कार, मी नेहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की लेन्स घालायचे कसे, लेन्स काढायचे कसे आणि लेन्स स्टोअर कसे करायचे. आणि त्याचबरोबर काही जे लेन्स रिगार्डिंग आपल्याला जे क्वेश्चन पडतात ते सुद्धा मी इन्क्लूड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट तुमच्यासोबत क्लिअर करायची आहे, ती म्हणजे हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही, हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. तर हे जे कॉन्टॅक्ट लेन्सेस तुम्ही बघताय ते मी स्वतः विकत घेतलेले आहेत आणि यूज केलेले आहेत. पॉईंट नंबर 1, लेन्स घालण्याआधी कोणती काळजी घ्यायची, तर लेन्स घालण्याआधी सगळ्यात आधी म्हणजे तुमचे हात हे एकदम प्रॉपर क्लीन हवेत. त्यानंतर पुसायचं कसं, हात कसे पुसायचे हे सुद्धा सांगणार का, तर हो, हात कसे पुसायचे हे सुद्धा सांगावं लागणार आहे, कारण प्रश्न आपल्या डोळ्यांचा आहे, बरोबर. तर ज्या ज्या टॉवेलचे धागे निघतात, ज्या ज्या टॉवेलचे असे केस निघालेली असतात, तो टॉवेल हात पुसायला घ्यायचा नाही. त्याने काय होणार आहे, जर तुम्ही असा टॉवेल घेतलात हात पुसायला तर आपले हात आधी ओले असतात, बरोबर. जेव्हा तुम्ही ते पुसायला जाल तेव्हा तुमच्या हाताला ते जे धागे आहेत, ठीक आहे, जे धागे आहेत ते सगळे तुमच्या हातावर येणार आणि नकळत तुम्ही जेव्हा लेन्स ऍप्लिकेशन कराल तेव्हा तुमच्या ते नकळत डोळ्यात जाणार, तुम्हाला आगाग होणार आहे, जळजळ होणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण जेव्हा हात पुसतो तेव्हाच आपल्याला कॉटनच्या टॉवेलने हात पुसून घ्यायचे आहेत. आता तिसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला लेन्स घ्यायचे आहेत. लेन्स हातात घेतल्यानंतर तर सगळ्यात आधी लेन्स चेक करायचा की लेन्स तो उलट आहे की सुलट आहे. खूप वेळा काय असतं की लेन्स जो असतो तो उलट सुद्धा असतो आणि सुलट सुद्धा असतो. तर उलट जर असेल तर त्याला सुलट करून घ्यायचं. आता उलट सुलट कसं आपण चेक करायचं, तर सपोज तुम्ही आता ग्रीन कलरचा लेन्स घेतलाय, तर ग्रीन कलरची जी डिझाईन आहे ती सगळ्यात आधी तुम्ही जी बघाल ती वरच्या साईडला, म्हणजे जी राईट साईड आहे, जी बरोबर साईड आहे तिथे तुम्हाला डार्क दिसेल आणि जी आतली बाजू आहे, आतली साईड आहे, तिथे तुम्हाला थोडीशी अशी लाईट झालेली अशी डिझाईन तुम्हाला दिसेल. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लेन्स घातल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येतं, बरोबर. तर आधीच आपल्याला जवळ आपल्या टिश्यू किंवा एखादा रुमाल आपल्याला हाताजवळ आपल्या ठेवायचा आहे. पॉइंट नंबर 2, लेन्स घालायचे कसे, तर सगळ्यात आधी आपल्याला डोकं शांत ठेवायचं आहे. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. खूप मुली घाबरतात लेन्स घालताना, तर घाबरायचं नाहीये. एकदम डोकं, मन सगळं शांत ठेवायचं, एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. डोळा आपला सतत असा ब्लिंक होणार नाही याची काळजी घ्यायची. डोळा स्टेबल राहील कसा ते बघायचं. ओके. जर तुम्ही डोळ्यात लेन्स टाकायला जाता आणि डोळा सतत तुम्ही उघड बंद असं जर करताय तर ते लेन्स जाणारच नाहीत, बरोबर. त्यासाठी ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे की डोळा स्टेबल राहील, एकदम असं एकटक बघत राहायचं. डोळा स्टेबल राहील असं बघायचं, ब्लिंक होणार नाही याची काळजी घ्यायची. एवढं समजलं. त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात. लेन्स आपल्या बोटावर घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही फिंगरवर घेऊ शकता, मी मिडल फिंगरवर घेतलेला आहे. तर इथे मी लेन्स घेते आणि लेन्सचा शेप जो आहे तो असा आपल्या बाउल सारखा शेप त्याचा होईल असं बघायचं. तो पूर्ण असं आपल्या बोटावर बसणार नाही, पूर्ण असं बसणार नाही ते बघायचं. फक्त वरच्या वर तो असा उभा राहील, म्हणजे वरच्या वर तो असा बाउल असा वरच्या वर तो जस्ट एक असा टच झाल्यासारखं बोटाला तो राहील, तरच ते तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये घालू शकता. जर तुमचा लेन्स तुमच्या बोटांवर पूर्ण मांडी घालून जर बसला ना, ओके, मांडी घालून जर तो बसला म्हणजे पूर्ण एकदम असा रिलॅक्स असा बसला, तर तो डोळ्यात अजिबात तो जाणार नाही. तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मग. आता तो बाउलसारखा शेप आपल्याला काय करायचं, घ्यायचा आहे आणि डोळ्याची जी आपली लोअर लॅश लाईन आहे, ती एका बोटाने उघडायची आहे आणि दुसऱ्या बोटाने जिथे व्हाईट आपला डोळ्याचा जो भाग आहे, जो पांढरा आपल्या डोळ्याचा जो पांढरा भाग आहे, तिथेच आपल्याला लेन्स प्लेस करायचा आहे. तिथेच आपल्याला लेन्स बसवायचा आहे. मग तुम्ही डोळा एकतर असं वर करू शकता, असं बघू शकता. थोडं फनी वाटेल पण तरी सुद्धा ही खूप चांगली ट्रिक आहे. घालताना जेव्हा आपण स्वतःच्या घालतो तेव्हा असंच घालावं लागतं आपल्याला. तर डोळ्याची ही जी काळा डोळा जो आहे आपला, त्याची डायरेक्शन वर जाईल किंवा बाजूला जाईल असं बघायचं आहे. मला जास्त वर जाणं ते प्रेफर करते मी. तर मी घालताना असंच घालते, जिथे आपल्याला व्हाईट व्हाईट कलरचा जो पार्ट दिसेल, व्हाईट कलरचा जिथे पार्ट आपल्याला जास्त दिसेल तिथे आपल्याला आपला लेन्स टाकायचा आहे. लेन्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डोळा आहे ना आपला, जो काळा जो डोळा आहे, काळा जो भाग आहे डोळ्याचा, तो हळू-हळू त्या लेन्सच्या इथे असं नजर तिथे द्यायची आहे, जिथे लेन्स आहे. आता सपोज मी इथे लेन्स टाकलाय, बरोबर. जो व्हाईट पोर्शन आहे तिथे मी लेन्स टाकलाय. आता आपला जो काळा डोळा आहे तो हळू-हळू, हळू-हळू अशी नजर आपण त्या लेन्सकडे द्यायची आहे. म्हणजे तो प्रॉपर त्या भागावर जाऊन, त्या काळ्या पोर्शनवर जाऊन तो बसून राहील. तो हलणार नाही अजिबात. आलं लक्षात? आता कसं लेन्स घालायचं आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या. तर ते झाल्यानंतर
खूप आपल्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर त्यासाठीच मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्याकडे एखादा टिश्यू किंवा रुमाल जवळ ठेवा. पॉइंट नंबर 3, लेन्स काढायचे कसे? लेन्स काढताना सुद्धा तुमचे हात खूप चांगले स्वच्छ हवेत. हात स्वच्छ कॉटनच्या टॉवेलने तुम्हाला पुसायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की शांतपणे बसून घ्या. त्यानंतर आपली जी नजर आहे ती आपण समोर बघायचं आहे. त्यानंतर हळूच आपल्या डोळ्यातून जी लेन्स आहे ती व्हाईट कलरचा जो आपला पोर्शन आहे, व्हाईट पोर्शन जो आहे तिथे असं सरकवून तुम्हाला थोडंसं खाली ओढायचं आहे लेन्स. आणि एखादा आपण चिमूट कशी घेतो तर त्याप्रमाणे एका आपल्या चिमटीत पकडून आपल्याला असं ते लेन्स काढून टाकायचं आहे. लेन्स काढायला खूप इझी आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. आता लेन्स काढल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ऑप्शनल आहे पण मी तुम्हाला एक सांगते की एखादं तुमच्याकडे जर आयकूल वगैरे असेल ना तर ते तुम्ही घालू शकता डोळ्यात. तर ते आयकूल छान असं डोळ्यात टाकायचं, म्हणजे तुम्हाला अजून गारगार असं वाटणार आहे. जे काही तुमचे डोळे जड झाले असतील लेन्समुळे किंवा खूप स्ट्रेस येतो डोळ्यांना, लेन्स ते आपले डोळे ते लेन्स शेवटी कॅरी करतात ना, तर त्यामुळे आपल्या डोळ्यांना खूप असा स्ट्रेस येऊन जातो. तर तो स्ट्रेस येऊ नये म्हणून छान असं गार वाटावं त्यासाठीच आपण एखादं आयकूल छानसं असं डोळ्यात टाकायचं आणि डोळे बंद करून शांत असं बसून राहायचं. डोळे खूप रिलॅक्स होतात. पॉइंट नंबर 4, लेन्स स्टोअर कसे करायचे? तर लेन्स नेहमी असं हे एक कंटेनर येतं जे लेन्ससाठी खास बनलेलं असतं. तर हे अशी जी डब्बी दिसते तुम्हाला, हे जे कंटेनर तुम्हाला दिसते ते तसं घ्यायचं. जिथे कॉस्मेटिक्स मिळतात तिथेच तुम्हाला हे सुद्धा मिळेल, कंटेनर सुद्धा मिळेल आणि लेन्स सोल्युशन सुद्धा मिळेल. तर ते लेन्स सोल्युशन आहे ते सगळ्यात आधी आपल्याला या कंटेनरमध्ये टाकायचं आहे. कंटेनरमध्ये टाकल्यानंतर आपले जे लेन्स आपण काढतो ते आपल्याला याच्यामध्ये डिप करायचं आहे. छान असं डिप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर झाकण लावून टाकायचं आहे. झाकण लावल्यानंतर आपले जे लेन्स आहेत ते स्टोरिंगसाठी रेडी आहेत. काही क्वेश्चन आन्सर बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला जे काही आपले डाऊट्स असतील लेन्सबद्दल ते सुद्धा आपले क्लिअर होतील. तर सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1, लेन्स घालून झोपू शकतो का? तर नाही, लेन्स घालून कधीही झोपायचं नाही. तुमचा दिवसभराचा इव्हेंट झाल्यानंतर तुम्ही आधी लेन्स काढा, मग तुम्ही झोपा. लेन्स काढून झोपा, लेन्स घालून झोपू नका. क्वेश्चन नंबर 2, मेकअपच्या आधी लेन्स घालायचे की मेकअपच्या नंतर लेन्स घालायचे? ते की लेन्स घातल्यानंतर भरपूर असं आपल्या डोळ्यातून पाणी वगैरे येतं, तर त्या पाणी येऊन येऊन वगैरे तुमचा मेकअप खराब होईल. त्याच्यामुळेच आपण आधी प्रेफर करतो की लेन्स सगळ्यात आधी घालायचे, मग मेकअप करायचा. क्वेश्चन नंबर 3, लेन्समुळे डोळे खराब होतात का? तर नाही, लेन्समुळे डोळे खराब होत नाही. पण जर एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर तुम्ही जर लेन्स यूज केले तर हो, नक्कीच तुम्हाला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. क्वेश्चन नंबर 4, आणि तो सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन जो सगळ्यांना पडू शकतो, तर लेन्स डोळ्याच्या वर किंवा डोळ्याच्या खाली किंवा डोळ्याच्या आत जाऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण आपल्याला असं वाटू शकतं ना, की लेन्स मी घातल्यानंतर तो आतमध्ये डोळ्याच्या वर गेला तर, डोळ्याच्या आत गेला तर, खाली गेला तर, तर तसं होत नाही. लेन्स कधीच डोळ्याच्या आत किंवा वर जिथे आपण घालतो तिथल्या त्याच एरियामध्ये तो असतो. कारण डोळ्यात अशी कोणतीच जागा नाहीये, कोणताच असा होल वगैरे नाहीये, की जिथे तो लेन्स जाऊन असा अडकून बसेल. तर तसं नाहीये. त्यामुळे निवांत व्हा आणि लेन्स घाला. क्वेश्चन नंबर 5, लेन्स स्टोअर करताना सोल्युशन ऐवजी आपण पाणी वापरू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. जर तुमच्याकडे सोल्युशन नसेल तर तात्पुरतं तुम्ही म्हणजे 1 दिवस 2 दिवसासाठी जर तुम्ही ठेवलं तर लेन्स पाण्यात तर ठीक आहे, ते चालेल, ते नॉर्मल आहे. ओके. पण जर तुम्ही खूप असे महिना 2-2 महिने जर तुम्ही त्या पाण्यातच डीप करून ठेवले तर ते लेन्स खराब होतील. कारण पाण्यात सुद्धा बॅक्टेरिया असतो, बरोबर? त्यामुळे तुम्हाला लेन्स स्टोअर करताना 1-2 दिवस चालेल, पण जर तुम्ही स्टोअर करताय खूप असे महिन्यासाठी 2 महिन्यासाठी जर तुम्ही स्टोअर करताय, की आता मी आज वापरलेत आणि डायरेक्ट मी आता 2 महिन्यांनी वापरणार आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस कधी पण लेन्स सोल्युशनमध्येच तुम्ही स्टोअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जरा तरी हेल्पफुल वाटला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.